नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तुमचं सर्वांचं आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विषय इतिहास या विषयाचा बऱ्याच व्हिडिओमध्ये अभ्यास करतो आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की इयत्ता 10वीचा इतिहास हा उपयोजित इतिहास म्हणून तुम्हाला अभ्यासाला आहे. मित्रांनो, जगामध्ये ज्या घटना घडतात, जे प्रसंग घडतात, त्या गतकाळात घडून गेलेल्या घटनांचा जो इतिहास लिहिला जातो, तो इतिहास कशा प्रकारे लिहिला जातो, त्या इतिहास लेखनाच्या परंपरा कशावर आधारित असतात, हे आपण या पाठामध्ये अभ्यासतो आहे. मित्रांनो, आपण मागच्या तासाला पाहिलं की भारतीयांचा इतिहास इंग्रजांनी त्यांच्या विचारसरणीतून लिहिला आणि त्यांची चालना घेऊन आपल्या भारतीयांनी आपला गौरवशाली इतिहास लिहिण्यावरती भर दिला. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आज आपल्याला मित्रांनो, या भारत इतिहास लेखनाच्या ज्या तात्विक परंपरा आहे, म्हणजे भारताचा इतिहास आतापर्यंत 3 प्रकारे लिहिला गेलेला आहे. पहिला प्रकार इंग्रजांनी लिहिलेला, म्हणजे ब्रिटिशांनी लिहिलेला. ब्रिटिशांनी वसाहतवादी दृष्टिकोनातून भारताचा इतिहास लिहिलेला आहे. त्यातल्या त्यात दुसरा जो प्रकार आहे तो इंग्रजांनीच लिहिलेला आहे, पण ज्या पाश्चिमात्य देशातल्या इतिहासकारांना पूर्वेकडील म्हणजे पौरात्य देशातील ज्या रूढी चालीरीती परंपरा आहे किंवा देश आहे, यांच्याबद्दल जाणून घेण्याची जी कृतज्ञता होती, जे कुतूहल होतं, त्या कुतूहलाच्या पोटी त्यांनी आपल्या पूर्वेकडील देशांचा इतिहास लिहून ठेवला. म्हणजे ब्रिटिशांनी लिहिलेला वसाहतवादी इतिहास, एक पूर्वेकडील देशांच्या संदर्भात असलेलं कुतूहलाच्या संदर्भात लिहिलेला इतिहास, आणि 3 या दोघांनी जो लिहिलेला इतिहास आहे, हा इतिहास त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. मग आपल्या देशामध्ये घडलेल्या घटना प्रसंग हे इंग्रजांनी लिहिले त्यांच्या दृष्टिकोनातून. तेव्हा भारतामधला जो सुशिक्षित वर्ग होता, जागृत वर्ग होता, त्याला इंग्रजांनी लिहिलेला हा इतिहास कसा त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला हे लक्षात आलं. आणि आपण सुद्धा मग आपल्या देशाचा जो खरा इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे, जे इंग्रज आपल्या परंपरांना, आपल्या संस्कृतीला तुच्छ समजतात, गौण लेखतात आणि त्या दृष्टिकोनातून आपला इतिहास लिहितात, हे कसं चुकीचं आहे हे दाखवून देण्यासाठी भारतातल्या इतिहासकारांनी सुद्धा इंग्रजांच्या किंवा पाश्चिमात्य देशातल्या या इतिहासकारांना तोडीस तोड देण्यासाठी आपला इतिहास लिहिलेला आहे. आणि म्हणून तो राष्ट्रवादी इतिहास असतो किंवा आहे. म्हणजे मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहास लेखनाची परंपरा ही इतिहास लिहिणारा जो इतिहासकार असतो, त्याच्यावरती ज्या विचारांचा प्रभाव आहे, त्या प्रभावाने प्रेरित होऊन इतिहासाचं लेखन हा तो इतिहासकार करत असतो. म्हणजे भारतामध्ये घडलेली एकच घटना असेल, 1857चा उठाव असेल इंग्रजांच्या विरुद्धचा. इंग्रज इतिहासकारांनी त्याला बंड म्हटलं. घटना एकच आहे, इंग्रजांच्या विरुद्ध 1857चा जो उठाव झाला, त्याला इंग्रज इतिहासकारांनी म्हणजे पाश्चिमात्य इतिहासकारांनी बंड म्हटलं, राजद्रोह म्हटलं. त्यानंतर इंग्रजांमधले जे कुतूहलापोटी इतिहासकार आलेले होते, त्यांनी ती घटना कुतूहल या लोकांवरती अन्याय झाल्यावर कशा प्रकारे रिॲक्ट करतात
हे कसे संघर्ष करतात असा इतिहास लिहिला. पण इंग्रजांसाठी हा जरी बंड असला तरी आमच्या भारतीय इतिहासकारांसाठी हा स्वातंत्र्याचा रणसंग्राम होता. म्हणजे बघा, घटना एकच आहे, पण त्या घटनेकडे बघणाऱ्यांची विचार दृष्टी वेगवेगळी आहे. इंग्रजांची वसाहतवादी आहे, ते आपल्याला गुलाम समजतात. त्याच इंग्रजांना ते कुतूहलापोटी वाटत आहे. आणि तिसरं, आपल्या भारतीयांचा इंग्रजांच्या विरुद्ध लढतानाचा दृष्टिकोन हा स्वातंत्र्याच्या साठी असलेला संघर्ष आहे, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून भारतीयांनी लिहिलेला इतिहास हा राष्ट्रवादी इतिहास आहे. म्हणजे इंग्रजांनी ज्याला गौण स्थान दिलं, ज्या आपल्या पराक्रमाला त्यांनी डावललं, आपल्या स्वातंत्र्याच्या युद्धाला त्यांनी बंड म्हटलं, त्याविरुद्ध रणशिंग फुंकण्याचं कार्य प्रस्तुत काळामध्ये या इतिहासकारांनी केलेलं आहे. मित्रांनो, अशा बलाढ्य अशा शत्रूच्या विरुद्ध लिहिणं त्या काळामध्ये सुद्धा राजद्रोह होता, फाशीची शिक्षा दिली जायची. पण या कुठल्याच गोष्टीला न जुमानता भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे आणि खरा इतिहास जनतेच्या पुढे आला पाहिजे. भविष्यामध्ये जे या इतिहासाचं वाचन करेल त्यांच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध जाऊन खरा इतिहास लिहिण्याचं कार्य त्या काळामध्ये आपल्या भारतातल्या इतिहासकारांनी केलं. त्यामध्ये मग सावरकर आहे, विका राजवाडे आहे, कीर्तने आहेत, अशा अनेक इतिहासकारांनी त्या काळामध्ये भारताचा जो दगदगता इतिहास आहे स्वातंत्र्याच्या लढ्याचा तो लिहिलेला आहे. आणि इंग्रजांनी मांडलेल्या या भारताच्या इतिहासाला त्यांनी तडा दिलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ग्रँडअप आपण पाहिला मागच्या टायमाला. ग्रँडअप हा मराठ्यांचं जे युद्ध होतं त्याला बंड म्हणतो, पण आमच्यासाठी, आपल्यासाठी, प्रत्येक भारतीयासाठी तो स्वातंत्र्याचा लढा होता. म्हणून मित्रांनो, कोणतीही घटना जगामध्ये घडते, प्रसंग घडतो, त्या प्रत्येक घटनेमागे, त्या प्रसंगामागे काही कार्यकारण संबंध असतात. आणि त्या अनुषंगाने भारताच्या इतिहास लेखनामध्ये सुद्धा आपल्याला 3 परंपरा बघायला मिळतात. पहिली परंपरा आहे, आपण त्या परंपरेचा अभ्यास करू. त्या तत्वचिंतकांनी त्या विचारधारेतून ते परंपरा निर्माण केलेली आहे. मित्रांनो, चला आपण आता भारतीय इतिहास लेखनामध्ये ज्या 3 परंपरा पडलेल्या आहे त्या परंपरा पडण्यामागे त्या तत्वचिंतकांच्या बुद्धीवरती कोणाचा प्रभाव होता हे आपण समजून घेऊ. आणि त्या माध्यमातून इतिहास लेखनाला कशा प्रकारे चालना मिळते, इतिहास लेखन करणं का गरजेचं आहे. जर इंग्रजांनी लिहिलेला इतिहासाच्या विरुद्ध भारतीयांनी जर इतिहास लिहिला नसता तर आज आपल्या भारताचा इतिहास जगामध्ये जो वाचला गेला असता तो आपल्याला तुच्छ लेखणारा किंवा आपल्याला गौण समजणारा असा इतिहास त्यांनी मांडला आणि तोच कायम राहिला असता. म्हणून मित्रांनो, इतिहास लेखन करणं ही काळाची गरज आहे. इतिहासामधलं वास्तव, वस्तुनिष्ठता, सत्यता, खरेपणा हे परखडपणे मांडणं ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हा आपल्या पुढच्या पिढ्या या आपल्या घडलेल्या घटनांचा अभ्यास करेल तर तेव्हा त्यांना लिखित पुरावे त्या काळामध्ये उपलब्ध असले पाहिजे. म्हणून आपण या अनुषंगाने सुद्धा इतिहास लेखन किती महत्त्वाचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, आपण आता इतिहास लेखनाच्या ज्या परंपरा पडलेल्या आहेत त्या परंपरांचा अभ्यास करू. हे बघा मित्रांनो, या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे, भारतीय इतिहास लेखन तात्विक परंपरा. आता भारतीय इतिहास लेखन ही विविध तात्विक परंपरा आहे. या तात्विक परंपरा कशा आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता भारताचं जे इतिहास लेखन झालेलं आहे ते 3 विचारसरणीने झालेलं आहे. एक, पहिली विचारसरणी आहे वसाहतवादी इतिहास लेखन. आता वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे आधी तुम्ही समजून घ्या. इंग्रजांनी आपल्या भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष राज्य करत असताना त्यांनी आपल्या भारतामध्ये वसाहती निर्माण केल्या. त्या वसाहतीमधून त्यांनी व्यापार वाढवला आणि भारतामध्ये एकछत्री सत्ता निर्माण केली.
म्हणजे संपूर्ण भारतावरती वेगवेगळ्या राजा महाराजांचं राज्य होतं. मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य होतं, तिकडे झाशीचं राज्य होतं, तिकडे राणा प्रतापांचं राज्य होतं. मग या सगळ्या राज्यांच्या वरती इंग्रजांची नजर होती. त्यांनी व्यापाराच्या दृष्टिकोनातून ते राज्य हस्तगत केले आणि त्या आपल्या भारताच्या वेगवेगळ्या भागांवर त्यांनी एकछत्रीय सत्ता निर्माण केली. ही सत्ता निर्माण करण्याचं त्यांचं प्रमुख कारण होतं संपूर्ण देशाचं आर्थिक शोषण करणं, लूट करणं आणि दुसरं महत्त्वाचं कारण होतं ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं. आपल्या देशामध्ये जे हिंदू आहेत किंवा जे मुसलमान आहेत यांना त्यांचा धर्म कसा चांगला आहे हे पटवून देणं आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करून इथल्या नागरिकांना ख्रिश्चन बनवणं हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या भारतामध्ये 150 वर्ष राज्य केलं, वसाहती स्थापन केल्या. या वसाहती स्थापन केल्यानंतर सुरुवातीला भारतीयांचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या इतिहासकारांमध्ये इंग्रज हे अधिकारी होते. म्हणजे भारताचा इतिहास लिहिला गेला पाहिजे असं पाश्चिमात्य देशातल्या इतिहासकारांना वाटायला लागलं आणि मग त्यांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. साहजिक आहे, भारतावरती 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं म्हणून भारताचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी इंग्रजांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली. मित्रांनो, आता आपल्या देशाच्या, भारताच्या, आपल्या संस्कृतीच्या, आपल्या परंपरांच्या, आपल्या रूढ्यांच्या इतिहास लेखनाची जबाबदारी हे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली. पण ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी एक काम केलं, ख्रिश्चन धर्म प्रसाराचं काम त्यांनी केलं. म्हणजे भारताचा अभ्यास करणे आणि भारताच्या संदर्भामध्ये इतिहास लिहिणे. हे का लिहिलं त्यांनी, का केलं, तर त्यांना आपल्या देशामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा होता. मग कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार केव्हा करता येतो? लोक दुसरा धर्म केव्हा स्वीकारतात? जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपला धर्म वाईट आहे, तुच्छ आहे, आपल्या धर्मामध्ये काहीच नाही असं वाटायला लागतं, तेव्हा तो व्यक्ती दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याचा विचार करतो. आणि म्हणून इंग्रजांनी हा बिंदू पकडला आणि या बिंदूच्या माध्यमातून त्यांनी, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, भारतातल्या जगण्याच्या पद्धती यांना गौण दर्जा दिला, तुच्छ दर्जा दिला की हे कसं वाईट आहे, तुम्ही कशा प्रकारे अतिशय दरिद्री अज्ञानात जीवन जगता आहे, हे त्यांनी इतिहास लेखनामध्ये मांडलं. त्यांनी भारताचा गौरवशाली इतिहास मांडला नाही. भारताच्या साठी लढणाऱ्या राजा महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा त्यांनी मांडला नाही, तर त्यांनी भारतीय नागरिक हा कसा हिंदू धर्मात किंवा मुस्लिम धर्मामध्ये बंदिस्त आहे आणि त्याच्यामध्ये याचा विकासच होऊ शकत नाही असा त्यांनी विचार मांडला. आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य केलं आणि पूर्वग्रह दूषित मनाने आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास त्यांनी तुच्छ किंवा गौण दर्जाचा आहे अशा माध्यमातून लिहिला. आणि म्हणून वसाहतवाद्यांनी अशा विचारधारेतून लिहिलेल्या या विचाराला वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतात. म्हणजे इंग्रजांनी जे जे ग्रंथ भारतीय संस्कृतीला गौण दर्जाचे आहे असं म्हणून लिहिलेले आहे ते सर्व इतिहासाचे ग्रंथ वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये येतात. मग त्यामध्ये बघा, वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला आणि 1922 ते 1937च्या दरम्यान केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखनाचे उदाहरणं जर बघायची झाली
ते 1922 ते 1937 या काळामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथांचे 5 खंड लिहिले गेलेले आहे. या 5 खंडांचं जर तुम्ही वाचन केलं किंवा ओव्हरलुक केलं, वाचलं, कोणाकडून माहिती मिळवली, गुगलवर शोधलं, तर हे 5ही खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचं समर्थन करणारे आहे, ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आहे आणि भारतीय संस्कृतीला गौण दर्जा देणारा आहे. म्हणून इतिहास वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय? ज्या इतिहास लेखनामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय संस्कृतीला गौण दर्जा दिला आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसाराला महत्त्व दिलं, भारतीयांच्या बद्दल लिखाण करताना पूर्वग्रह दूषित मनाने भारतीयांच्या इतिहासाचं लिखाण केलं, अशा प्रकारच्या इतिहास लेखनाला वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतात. आणि यासाठी उदाहरणार्थ केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ आपण तिथं देऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, वसाहतवादी इतिहास लेखनाची ही जी तात्विक परंपरा आहे ती आपल्याला लक्षात आलेली आहे. म्हणजे इंग्रजांनी भारताचा इतिहास जो लिहिला तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. मग इंग्रजांचा अजून दुसरा वर्ग होता की त्याला तो इंग्रज अधिकारी नव्हता किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा बांधील नव्हता, तो इंग्रज नागरिक होता. मग अशा पूर्वेकडील देशातल्या नागरिकांना सुद्धा पाश्चिमात्य देशातल्या नागरिकांना, इतिहासकारांना सुद्धा पूर्वेकडच्या देशांच्याबद्दल जाणून घेण्याची कुतूहल होतं आणि त्या कुतूहलापोटी सुद्धा लिखाण झालेलं आहे. म्हणजे हे झाले इंग्रजांनी लिहिलेलं. कोणते इंग्रज? ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी असलेले. आणि दुसरे जे इंग्रज आहे ते इंग्रज नागरिक आहे पण ते इतिहासकार आहे, युरोपामध्ये राहतात, पाश्चिमात्य देशांमध्ये राहतात आणि त्यांना पूर्वेकडच्या देशांच्या संस्कृती त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचं काय होतं? कुतूहल होतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा लेखन केलेलं आहे आणि त्या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हणतात. म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? हे बघा, युरोपातील अभ्यासकांना पूर्वेकडील देश म्हणजे आपले देश, आपल्या संस्कृती, रूढी, परंपरांबद्दल जाणून घेण्याची कुतूहल लागलेली होती. त्याबद्दल त्यांना आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्या सर्वांना प्राच्यवादी असं म्हटलं जातं आणि त्यांनी लिहिलेल्या इतिहासाला प्राच्यवादी इतिहास असं म्हटलं जातं मित्रांनो. म्हणजे भारतीय किंवा पूर्वेकडील देशांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊ आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालेलं होतं त्यांच्या मनामध्ये आणि त्या अँगलने, त्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी जो इतिहास लिहिला त्यामध्ये त्यांचा भर पडतो. मग प्रामुख्याने यांनी भारतातल्या संस्कृत भाषेचा, संस्कृत जी आपली भाषा आहे त्या संस्कृत भाषेचा आणि युरोपीय भाषांमधलं साधर्म्य शोधलं, सारखेपणा, की संस्कृत भाषा आणि युरोपीय भाषांमध्ये काय साम्य आहे हे त्या काळातल्या त्या इतिहासकारांनी शोधलं. त्यांनी वैदिक वाङ्मय, संस्कृत साहित्याच्या अभ्यासावर भर दिला. म्हणून त्यांना प्राच्यवादी विद्वानांचा, इतिहास लेखकांचा गट असं म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, त्यातून काय झाली? भाषेची जननी असलेली एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना त्यांनी मांडली. म्हणजे भाषेची एक जननी आहे सगळ्या भाषांची आणि ती इंडो युरोपियन होती अशी कल्पना त्यांनी मांडली. आणि त्या माध्यमातून इसवी सन 1774 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली मित्रांनो. आणि अशा प्रकारे त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली. त्यांनी जे सुरुवात केली त्या माध्यमातून प्राचीन भारतीय वाङ्मय काय आहे, आपल्या भारतातले जे प्राचीन ग्रंथ आहे त्याच्या अभ्यासाला चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांनी या भारतीय प्राचीन वाङ्मयाच्या इतिहास अभ्यासकांना चालना दिलेली आहे. त्यामध्ये फ्रेडरिक मॅक्समुलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. त्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश
त्याच्यानंतर हा संस्कृत ग्रंथाचं जर्मनी भाषेत अनुवादन केलं. कोणी केलं? फ्रेडरिक मॅक्स मुलर. आणि त्याने इंग्रजीमध्ये आपल्या जर्मनीमध्ये त्याचं अनुवादन केल्यावर, रूपांतर केल्यावर त्या ग्रंथाचं नाव आहे द सेक्रेट बुक ऑफ द ईस्ट या नावाने त्याने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन केले. त्याने या 6 खंडांमध्ये हे भारतीय संस्कृतीचं वर्णन त्याचं जर्मन भाषेमध्ये अनुवादन करून 6 खंडांमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे ऋग्वेदाचा त्याने जर्मन भाषेमध्ये रूपांतर करून ऋग्वेद हे जर्मनीपर्यंत पोहोचवलं. अशा प्रकारे मित्रांनो, भारताच्या इतिहास लेखनामध्ये हा प्राच्यवादी इतिहास लेखनाचा भागसुद्धा, ही विचारसरणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीला पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचवण्याचं, भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद यामधलं जे तत्त्वज्ञान आहे ते पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचवण्याचं कार्य या प्राच्यवादी इतिहासकारांनी केलं. आणि अलीकडच्या काळामध्ये प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केलेलं आहे. म्हणजे प्राच्यवादी विचारवंतांनी भारतामध्ये किंवा पूर्वेकडील देशांमध्ये इतिहास संशोधनाचं काम का केलं? कारण त्यांना त्या देशामधल्या संस्कृती, रूढी, परंपरा, लोकांमध्ये असलेले भेद, संघर्ष, वाद, तंटे याचा अभ्यास करून तो त्यांच्या पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचवायचा होता. आणि मग आपल्या ज्या कमकुवत बाबी आहे या पाश्चिमात्य देशातल्या राज्यकर्त्यांना माहीत पडतील आणि त्या अनुषंगाने आपल्या पूर्वेकडच्या देशांवरती हे पाश्चिमात्य देशातले जे राज्यकर्ते आहे ते साम्राज्यवादी धोरणाच्या माध्यमातून आक्रमण करतील. हा एक छुपा अजेंडा या प्राच्यवादी इतिहास लेखकांच्या इतिहास लेखनामागे आपल्याला दिसतो. म्हणजे वसाहतवाद्यांनी जो इतिहास लिहिला तो जगासमोर आपल्याला गौण दर्जा देण्यासाठी, प्राच्यवाद्यांनी इतिहास लिहिला आपल्या देशात किंवा आपल्या भागामध्ये ज्या आपल्या रूढी परंपरा आहे, आपल्या जगण्याच्या पद्धती आहे, या पाश्चिमात्य देशातल्या लोकांना समजल्या पाहिजे, राज्यकर्त्यांना समजल्या पाहिजे. आणि मग ते राज्यकर्ते आपल्यातल्या या काही तुरळक गोष्टींचा किंवा आपल्यातल्या काही कमतरतांचा धागा पकडून आपल्या राज्यकर्त्यांवरती, आपल्या शासकांवरती आक्रमण करतील आणि त्यांचं साम्राज्य आपल्या पूर्वेकडील देशांमध्ये पसरवतील. या अनुषंगाने असं साम्राज्यवादी हितसंबंध असणारं लेखन प्राच्यवादी इतिहास लेखकांच्या मनात आपल्याला त्या काळामध्ये जाणवतं, दिसतं. आणि यापुढे जाऊन आपल्या भारताचा खरा गौरवशाली इतिहास हा राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये मांडला गेलेला आहे. मित्रांनो, आता राष्ट्रवादी इतिहास लेखन ही जी तात्विक परंपरा आहे हिचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. आपण आता इथे थांबू.